मित्रहो, नमस्कार. मी सतीश नाडगावडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रहो, आपल्या लक्षात आलं असेलच की माझ्या दीर्घकालीन आजाराच्या मधून मला काही अंशी सुटका मिळाली आहे. त्याचा मी आनंद घेत आहे. त्यामुळे यापुढेही अजून जास्त सक्षमपणे आपल्यासमोर सादर होणार हे नक्कीच. मित्र, आपला आजचा विषय आहे राज्य शासनाच्या विधिमंडळ अधिवेशनात शिक्षकांचा अपमान. हाच विषय. मित्र, आता आपण म्हणाल की शिक्षकांचा अपमान कोणी केला, कसा केला आणि का केला. असं लक्षात घ्या की या विषयाच्या संबंधात नामोल्लेख करून कुठल्या तरी एका माणसाचं, व्यक्तीचं, पक्षाचं नाव घेण्यापेक्षा मी ही वृत्ती म्हणतो. कारण सदर व्यक्ती प्रत्येक अधिवेशनामध्ये शिक्षकांच्या विषयाच्या संदर्भातील बरेचसे प्रश्न उपस्थित करीत आलेला आहे. वेळोवेळी त्याची दखल घेतली गेली असं आपण म्हणायला हरकत नाही, परंतु ती घेतलेली दखल संबंधित आणि तुमच्या माझ्यासारखे जे काही माणसं याकडे लक्ष देतात त्यांच्यापुरती सीमित आणि मर्यादित राहिलेली आहे. परंतु आता मात्र या आठवड्यामध्ये या बाबीचा कळस झाला आहे असं म्हणावं लागेल. सदर आमदारांनी आपलं मत व्यक्त करताना, मी आपलं मत म्हणतोय कारण माझ्या मते हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. या विषयाच्या संदर्भात त्यांचा पक्ष किंवा सत्तारूढ पक्ष एवढंच कशाला, विरोधी पक्ष देखील सहमत असेल असं मी मानत नाही. म्हणून हे त्यांचं वैयक्तिक मत. आता अशी वैयक्तिक मत मांडायची असतील तर राज्य शासनाचं 3 अधिवेशनं जी असतात त्यातलं शैक्षणिक वर्षातलं पहिलं अधिवेशन सुरू आहे आणि त्या काळात अशी मतं मांडणं आणि ते वैयक्तिक असणं इतपत संयुक्तिक राहील. विचार तर करावाच लागेल. हा विचार कुणी करायचा? त्या पक्षाच्या अध्यक्षांनी करावा, मुख्यमंत्र्यांनी करावा, शिक्षण मंत्र्यांनी करावा. आणि हे जर कोणी तयार नसतील तर सर्व आमदारांनी एकत्र येऊन करावा. त्याहीपेक्षा जे शिक्षक आमदार आहेत आणि जे पदवीधर मतदारसंघातून त्यांचं प्रतिनिधित्व विधिमंडळात करतात अशा सर्व व्यक्तींनी या बाबीची दखल घेणं ही आता काळाची गरज निर्माण झालेली आहे. कारण प्रत्येक अधिवेशनाच्या दरम्यान शिक्षकांना समोर ठेवून आरोप करीत राहणं प्रसिद्धी मिळते याच्यात दुमत नाही, पण ती अल्पजीवी आहे. अर्थात याच्यात एक गोष्ट आपण निश्चितच स्वीकारली पाहिजे की अशी व्यक्ती लोकांचं प्रतिनिधित्व करण्याकरता ज्या वेळेला मतदानाच्या माध्यमातून निवडून येते त्याचा अर्थ असा घ्यायचा की अशा व्यक्तीचं असं काम त्या मतदारांना पसंत आहे आणि म्हणूनच ते अशा व्यक्तीची थेट निवड करतात असं मानायला हरकत नाही. आत्ता सदर व्यक्तीनं उल्लेख जो केला त्यामध्ये त्यांनी शिक्षकांना समोर ठेवून त्यांच्यावरती जे आरोप केले त्या आरोपामध्ये शिक्षक म्हणताना कुठलाही एक विशिष्ट वर्ग त्यांनी नमूद केला नाही. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा, आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये आहोत, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, नगरपालिका नगर परिषदांच्या शाळांमध्ये आहोत, खाजगी शाळात आहोत, अनुदानित शाळात आहोत, इंग्रजी माध्यमांच्या शाळात आहोत. आपण कुठल्या शाळेत काम करतो
याच्यामध्ये आपलं वर्गीकरण करून घेऊ नये. तसंच आपण कुठल्या संघटनेशी बांधलेला आहोत, कारण शिक्षकांमध्ये अनंत संघटना आहेत. त्या पक्षाशी निगडित आहेत, युतीशी निगडित आहेत, आघाडीशी निगडित आहेत, विचारांशी निगडित आहेत, काही दलांशी निगडित आहेत. अशा माणसांची भूमिका ही त्या त्या वेशांतराप्रमाणे बदलत जाते आणि अशा बदललेल्या भूमिकांमुळे आपण एकमेकांकडे अत्यंत त्रयस्थपणे आणि तटस्थपणे बघायला लागलो आहोत. म्हणूनच अशा प्रवृत्ती अधिवेशनामध्ये शिक्षकांचा थेट अपमान करण्याचं दारिष्ट्य दाखवायला लागलेल्या आहेत. नुकत्याच चालू असलेल्या अधिवेशनात त्यांनी मांडलेला मुद्दा की सर्व शिक्षक हे अपेयपान म्हणजे दारू पितात, गुत्त्यावरती बारमध्ये सापडतात, मटका खेळतात, गुटखा खातात, याही पुढे जाऊन ते दलाली करतात, अशासारखे आरोप केलेले आहेत. याकरता त्यांनी एखादी व्यक्ती, समुदाय किंवा शाळा असं समोर न ठेवता सरसकट आरोप केल्यामुळे त्याची दखल घ्यावीच लागते. एक लक्षात घ्या, माणूस आहे आणि माणसाला त्याचे व्यक्तिगत आयुष्य जगण्याचा, खाजगी आयुष्य जगण्याचा स्वतंत्र अधिकार आहे, निश्चित आहे. त्याला शासनाकडनं मिळणाऱ्या वेतनाच्या व्यतिरिक्त काही जर उत्पन्नाचं साधन निर्माण करायचं असेल आणि त्यांनी आता दलाली असा शब्द वापरला आहे, याच्यामध्ये त्यांच्या दृष्टीनं जो विषय आहे तो माझ्या दृष्टीनं हा जमिनीच्या व्यवहाराच्या संदर्भातली दलाली आहे असं त्यांच्या बोलण्यात आढळलं. पण याशिवाय काही लोक विम्याची कामं करतात, काही आपल्या पोस्टाच्या बचत ठेवीमधली कामं करतात, काही व्यक्ती या अन्य काही मार्गाने म्हणजे जाहिराती संकलन करणं वगैरे अशा, किंवा काही दैनिक ठेवी ज्या असतात, दैनिक रकमा असतात, अशा रकमा गोळा करणारा वर्ग जो असतो हा एक आपल्या प्रपंचाला का हातभार म्हणून काही जास्त उत्पन्नाचा स्रोत किंवा माध्यम हाताशी असावं म्हणून अशी कामं करतो. अशी कामं करताना शक्यतो ही कामं त्याच्या परिवाराच्या नावाने असतात. म्हणून असे जे कोण विद्वान आहेत जे आरोप करतात त्यांनी याचा तपास घेतला तर त्यांना पुरावा सापडणार नाही, ही गोष्ट नमूद करा, स्पष्ट नमूद घ्या. त्यामुळे आरोप करताना हा आरोप हा सरसा जरी झाला असला तर तो त्यांच्या दृष्टीनं आहे, तो कागदावरती सिद्ध करणे त्यांना शक्य होणार नाही, ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. आता हे झालं उत्पन्नाचं माध्यम त्यांनी करावं, त्याचा अधिकार आहे. परंतु हे करत असताना त्या व्यक्तीला त्याचं उत्पन्न जाहीर करावं लागतं, त्याच्या उत्पन्नावरती आयकर भरावा लागतो. जर कुटुंबातल्या व्यक्ती एकत्र येऊन आलेल्या आयव्ययाचं माध्यम म्हणून असं व्यवहार अधिकृतपणे दाखवत असतील आणि शाळेच्या वेळा व्यतिरिक्त अशी कामं तो करत असेल तर त्या संबंधात तक्रार करायचा कुणालाही कुठलाही अधिकार पोहोचत नाही. महत्वाची तक्रार काय केली आहे? शिक्षकांच्या मद्यपानावर आणि गुटखा खाण्यावरती. आपण आता गृहीत धरू की काही वर्ग, काही विशिष्ट व्यक्ती या आरोपाच्या संदर्भात असतीलही. परत तोच मुद्दा, हे दोन्हीही गुन्हे शाळेत गुन्हेच म्हणू आपण त्याला, खरं तो गुन्हा एखाद्या पुढचा विषय आपला, पण तो करत असेल त्याच्या वर्तणुकीच्या नियमाच्या बाहेर हे आपण मान्य करू. पण केव्हा? जेव्हा तो सार्वजनिक ठिकाणी असं काही करून शांततेचा भंग करताना पकडला गेला तर, अन्यथा नाही.
पकडला गेला तर, हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरा, असं काही करताना तो शाळेच्या आवारात आणि त्याच्या कर्तव्यावरती सापडला, तो 100% दोषी आहे. अवश्यपणे या महोदयांनी अशा व्यक्तींना निश्चितपणे धरावं, सादर करावं. त्यांना योग्य ती शिक्षा शासनाच्या नियमानुसार होईल याची आम्ही ग्वाही देऊ. आणि जातात असं वाटतं की एवढे वर्ष आपण या राज्यात अखंड भारताचा विचार मी करतच नाहीये, मी राज्यापुरतं आपल्याला बोलतोय की या महोदयांनी राज्याचं अंदाजपत्रक बघावं. महसुली जमा जी आहे त्या जमेच्या महसुलामध्ये या मद्य विक्रीच्या वरच्या अबकारी आणि करांमधून आणि गुटख्यावरच्या करांमधून किती उत्पन्न संकलित होतं याचा अभ्यास करावा. आणि शिक्षकांच्या पगारावरती त्यांनी विधानं करताना हेही लक्षात ठेवावं की जसा शिक्षकांना किंवा शाळेमध्ये काम करणाऱ्यांना वेतन मिळतं तसंच वेतन या आमदारांनाही मिळतं. तसंच सेवानिवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन या आमदारांना खासदारांना मिळतं. हे लोकप्रतिनिधी आहेत, यांना हे मिळतं. आणि त्यांना आणि आपल्याला म्हणजे आम्हाला शिक्षक शिक्षकेतरांना हे जे लाभ मिळतात ना, हे या कर जे येतात त्या कराच्या संकलनातून येतात. समोरच्याकडे जे आपण दोषी म्हणून बोट दाखवतो तर फार जुनी म्हणे सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा एक बोट तुमच्याकडे समोर दाखवीन तर 3 बोटं माझ्याकडे स्वतःकडे असतात. म्हणजे तुम्ही दोषी आहात तर मी तिप्पट दोषी ठरतो. ही गोष्ट अशा महोदयांनी विसरता कामा नये. मटका खेळतात. अहो, ज्या शासनानं बंदी केलेली गोष्ट आहे, गुटख्याला शासनाची बंदी आहे, तर मिळतं कुठे आणि कसं? जबाबदारी कोणाची आहे? शासनाची आहे ना. आधी तुम्ही ज्या शासनाचे भाग आहात, विधिमंडळातला सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही आमदार हा शासनाचा भाग आहे. आणि हा शासनाचा भाग तुम्ही आहात तर तुमची जबाबदारी आहे बंद करायची. तुम्ही बंद करू शकला नाहीत. याच्या आधीच्या सरकारला दोष देता देता आपली 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. 11 काय केलं आपण? विचार करा नाही सा. आपण काहीच केलेलं नाही. मग दुसरा विषय होतो की शिक्षक त्यांची कर्तव्य पार पाडत नाहीत, विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाही. मित्र, आपण जरा जिल्हा परिषद शाळांची अवस्था बघून या, खरंच बघून या. एक शिक्षक 4-4 वर्ग सांभाळतोय. काही ठिकाणी तोही कंत्राटी आहे, म्हणजे तात्पुरता आहे. कदाचित तो सेवानिवृत्तही असेल, असू शकेल, कारण परवानगी दिली. मग अशा वेळेला तुम्ही शिक्षकांवरती आरोप करता की तो कामकाज करू शकत नाही. तर तो करेल केव्हा? तो जर 4 व्यक्तीचं काम तो एक माणूस ओढतोय, लाज तुमची झाकतोय. तो तुम्ही नेमणुका केल्या आहेत का? नाही ना केल्या. त्याचा प्रश्न विचारा ना सरकारला. तुमचंच सरकार आहे की किती जागा रिक्त आहेत, किती भरल्या आहेत. काहीच बघ, काय वेगळं काय डाव आहे का? काय होतं, अशा सततच्या आरोपांमुळे शासकीय शाळांची विश्वासार्हता कमी होत जाते आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम समाजमनावरती होतो. आणि हे समाजमन जेव्हा साशंक होतं, जेव्हा त्याची धाकधूक वाढते, त्यावेळेला आपल्या विद्यार्थ्यांना ते शासकीय
म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळात न घालता खाजगीपणाकडे वळतात, खाजगी शाळांकडे वळतात किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळतात. कारण जिल्हा परिषदच्या आणि अन्य शाळांचं स्वरूप बघता त्याच्यासमोर इंग्रजी माध्यमाच्या शाळा या चकचकीत इमारत आणि कोटा सुट्यातले शिक्षक हे स्वरूप बघितल्यामुळे, अद्ययावत असल्यामुळे गरीब जी जनता आहे त्या जनतेचा जो विद्यार्थी वर्ग आहे तो अशा शाळांपासून लांब जायला लागला. तर मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडतील आणि शिक्षण ही फक्त श्रीमंताचीच मक्तेदारी होईल आणि ती तशी व्हावी, राहावी. म्हणजे मराठी शाळाही बंद व्हाव्या आणि अशा शाळांची मक्तेदारी राहावी असं तर काही विचार नसेल. आपण विचार सगळ्या बाजूनं केला पाहिजे आणि तो करावा असं माझा आपल्याला आग्रह आहे. अशा करता आग्रह आहे की ही वृत्ती दर अधिवेशनाच्या निमित्ताने वर्षाच्या सुरुवातीला अशा पद्धतीचे गदारोळ आणि आरोप यांची राळ उठवून द्यायची. कशा करता? हा त्यामागचा हेतू काय? याच्यात आपल्याला खरोखर सुधारणा करायच्या आहेत का? शिक्षकांच्या शैक्षणिक जबाबदारी या विषयावरती आपण वक्तव्य करतोय तर आपण एक गोष्ट विसरतो का की 2017 साली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे सांगण्यात येऊ नयेत. 17 साली न्यायालयाचा निर्णय आहे. 16 केस त्याच्या संबंधातले दावे दाखवले. निर्णय 17 लागला, 1 वर्षात लागला. मी आभार मानतो न्यायालयाचे. परंतु तो निर्णय लागून सुद्धा त्याचा शासन निर्णय व्हायला 23 ऑगस्ट 24 उजाडला. 23 ऑगस्ट 24. आपण बघा, शासन निर्णय वाचा. त्याच्यामध्ये शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचं वर्गीकरण केलंय आणि मग या शासनाच्या प्रतिनिधींनी, जनतेच्या प्रतिनिधींनी पाहणी करावी, अभ्यास करावा, विचार करावा आणि बघावं की आपण या शिक्षकांना कोणकोणती अशैक्षणिक कामं देत आहोत. एक साधं उदाहरण देतो, एकदम साधं. आत्ताच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा यांच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी नाहीत. याची कारणमीमांसा आपण एकदा फार पूर्वी केलेली आहे. या नंतरच्या व्हिडिओत आपण ती परत सविस्तर करूयात. पण शिक्षकेतर कर्मचारी नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती घेणे आणि ती शासनाला ऑनलाईन कळवणे हे त्या शिक्षकाच्या जबाबदारीतलं काम आहे. त्याला एक वेळेची मर्यादा आहे. म्हणजे प्रत्येक शाळेने ही माहिती ताबडतोब पाठवायची आहे. त्याबरोबरच मध्यान्ह भोजनाचा अहवालही पाठवायचा आहे जो उपस्थितीशी निगडित आहे. म्हणजे पूर्ण शालेय कामकाजामधला त्या शिक्षकाचा किती वेळ या कामात जाण्याची नोंद घ्या. आणि हे करताना परत मूळ मुद्द्यावरती आपण एक विचार करू की शासनाची जबाबदारी काय. एका वेळेला एवढ्या मोठ्या संख्येने शाळेतले शिक्षक संबंधित, आपण शाळेतलं वर्गवार म्हणतो, एकेका वर्गाचा एक एक शिक्षक अशी माहिती पाठवायला लागला तर ती एकच वेळ असणार आहे. आणि त्या वेळेला जी शासनाची त्या संबंधातली अधिकृत संकेतस्थळे, वेबसाईट, तिची क्षमता आहे का की एका वेळेला एवढे सगळे त्या संकेतस्थळावरती कामकाज करू शकतील. मग त्याला ज्याला आपण म्हणतो सर्व्हर डाऊन, यांचे प्रयत्न सुरू. खाजगीकरणाकडे आपण चाललोय, कंत्राटीकरणाकडे आपण चाललोय, 17 आपण कंत्राटा देतोय. द्या ना बाहेरच्या लोकांना संधी. काल का परवा
महाराष्ट्र टाइम्सचा एक आग्रलेख आहे. शासनाने घोषणा केली आहे 2 का 2.5 कोटी नोकऱ्या या वर्षात उपलब्ध करणार आहे. म्हणजे आहे त्यांना देशावर धडे लावलंय. आमच्यासारखे शिक्षक तर आमच्या शाळेतले शिक्षक तर जे 1,21,000 होते ते 29,000 होते आणून ठेवलेत. 1/3. त्याच्यामध्ये शिपाई वगळून टाकले. 41,000 लोक पदभार. आणि इकडे घोषणा करता 2.5 कोटी नोकऱ्या निर्माण करणार. म्हणजे यांना बळी देऊन नोकऱ्या निर्माण करणार आहात. अहो, गेल्या वर्षीचे विद्यार्थ्यांना वाटप करायचे जे गणवेश गेल्या वर्षी 24 जुलै 24 त्याचा मिळाल्याचा अहवाल सरकार दरबारी आहे. तो एप्रिल 25 आहे. हे तुमचं अपयश नाही सरकार म्हणून. त्याचं काही लक्ष घातलं. हे सगळे पुरवठादार कोण असतात? तुमचेच आहेत ना कोणीतरी. वाईट वाटलं, अतिशय वाईट वाटलं. आणि म्हणून एकच आव्हान करावंसं वाटतं की शिक्षकांनी सुद्धा अपपरभाव, माझी संघटना, तुझी संघटना, पक्षाची संघटना, या दलाची संघटना, त्या दलाची संघटना, असा भेदभाव न करता या भूमिकेचा सार्वत्रिक निषेध केला पाहिजे. त्याचबरोबर विधिमंडळातील सर्व आमदारांनी आणि विशेषतः शिक्षक आमदारांनी याबाबत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन काही पक्षाचे अध्यक्ष असतील त्यांनाही भेट घेऊन सदर बाबीतलं गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. जेव्हा तुमचा रोष असा प्रगट होईल त्यावेळेला याचा काहीतरी बंदोबस्त होईल का होणार नाही. कारण या व्यक्तीची वृत्ती आणि आजवरचा दृष्टिकोन पाहता याचा काही उपयोग होईल असं मला दिसत नाही. पण जर योग्य व्यक्तीने त्यांना वस्तुस्थितीवर आणून ठेवलं तर बहुतांशी किंवा काही अंशी तरी याची दखल घेतली जाईल याचा मला विश्वास वाटतो. याकरता मी आवाहन करतो आणि इथे थांबतो. माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी अभय सातपुते, कुपवाड, सांगली, अजय आरदवाड, लातूर, अमोल सोनवणे, नाशिक, अमोल ठाकरे, आयकर सल्लागार, अमरावती, किशोर ठाकूर, नाशिक, रवींद्र गिरी, धामणगाव रेल्वे, अमरावती, सुनील पांडे, संभाजीनगर, अविनाश पसारकर, वाशिम, परशुरामजी डवरी, कराड, सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे, नागपूर. याबरोबर माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे, अवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपली रजा घेतो. धन्यवाद.